धनंजय मुंडेंच्या याचिकेवर पुढील सुनावणी 5 एप्रिलला। करुणा शर्मा आर्थिकदृष्ट्या सक्षम, त्यामुळे त्यांना पोटगी देण्याची गरज नाही। धनंजय मुंडे यांच्या वकिलांचा कोर्टात युक्तिवाद। महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांवर मकोकासारखा कायदा लावा, विशेष अधिवेशन बोलावून कायदा करा। उदयनराजे भोसले यांची महायुती सरकारकडे मागणी। सुदर्शन घुलेने संतोष देशमुखांना जीवे मारण्याची धमकी दिली होती। आवादा कंपनी बाहेरील चहाच्या टपरीवरील चहा पिणाऱ्या प्रत्यक्षदर्शीचा जबाब। पोलिसांच्या अलगर्जीपणामुळे संतोष देशमुखांची हत्या अपहरणाची तक्रार द्यायला गेल्यावर केज पोलिसांनी 3 तास घालवले। मुख्य फिर्यादी शिवराज देशमुखचा धक्कादायक जबाब। प्रशांत कोरटकरने पळून जाण्यासाठी वापरलेली कार पोलिसांकडून जप्त। कोल्हापूर पोलिसांनी कोल्हापुरात आणली कार। सुरक्षेच्या कारणास्तव कार अज्ञात स्थळी हलवली। अजित पवारांच्या वक्तव्याने शेतकरी कर्जमाफी संदर्भात संभ्रम। शेतकऱ्यांनी पुढील 3 वर्ष नियमित कर्जाचे हप्ते भरावे, अजित पवारांचं शेतकऱ्यांना आवाहन। विरोधक मात्र आक्रमक। राज्यातील स्मार्ट सिटी प्रकल्प गुंडाळणार, केंद्राकडून निधी न मिळाल्याने स्मार्ट सिटी प्रकल्प बंद। राज्य सरकारचं महापालिकांना पत्र। दादरमध्ये उद्या धडाडणार ठाकरी तोफ। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गुढीपाडवा मेळाव्याची जोरदार तयारी। राज ठाकरेंच्या निशाण्यावर कोण असणार, या संदर्भात चर्चा। गुढीपाडव्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नागपूर दौरा। मोदींच्या दौऱ्यादरम्यान कडक सुरक्षा व्यवस्था। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।